ऋणानुबंध. अनिताने पटापट ओटा आवरला. किचनमध्ये सगळं काही आवरून घेतलं आणि पदराला हात पुसत पुसतच बैठकीच्या खोलीत आली. ताई, मला 1000 रुपये द्या जरा उसनवार. दर महिन्याला फेडेल थोडे थोडे करून. अगं, अजून मागचेच पैसे बाकी आहेत की तुझे? 500 रुपये. आता परत कशाला? अजून महिना भरायचा आहे. आणि या 8-10 दिवसात माझेही खर्च वाढले आहेत. हातातील फुलाची परडी टिपॉयवर ठेवत अंजली बोलली. ताई, द्या की एवढ्या वेळी. हवे तर या महिन्याच्या पगारातून घ्या की कापून. अनिता काकुळतीला येऊन बोलली. अगं, दे की तिला पैसे. 1000 रुपयांनी काय फरक पडणार आहे असा? वरुण अंथरुणावरूनच बोलला. 8च दिवसापूर्वी वरुणचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता. मरणाच्या दारात उभा होता तो. प्रयत्नांची पराकाष्ठा करून डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले होते. वरुणकडे बघून नाराजीनेच अंजलीने 1000 रुपये काढून दिले. हे बघ, माझी ही अडचण सुरू आहे. 8 दिवसांनी महिना संपला तेव्हा मागचे आणि हे सगळे पैसे मिळून मी कापून घेईन. मला तेव्हा कटकट नको. अनिताच्या हातात पैसे ठेवताना अंजलीने बजावलंच. जी, असं म्हणत अनिता लगबगीने बाहेर पडली. बाहेर बगीचेमध्ये शिरून 2 लाल रंगाची गुलाबाची फुलं तोडली आणि लगबगीने गेट बाहेर पडली. चोर कुठली? मी पूजेला सुद्धा गुलाब तोडत नाही आणि ही मात्र रोज गुलाब तोडते. अंजली रागानेच बडबडली. अंजली, अगं किती चिडतीस तू? 2 फुलं घेतल्याने कोणी चोर होतं का? घेत असेल पूजेला. हो, पण विचारण्याची काही पद्धत असते. असू दे. मला सांग, आपल्या लग्नापासून ती आपल्याकडे काम करते. काही चोरले का तिने? गावी जातानाही विश्वासाने घराची चावी ठेवून जातो ना आपण. कधी कशाला हात लावलाय का तिने? मग 2-3 फुलं घेतल्याने लगेच चोर होते का ती? बरं बाबा, नाही बोलत मी तिला. पण 8 दिवसांपासून रोज न विचारता फुलं नेते लाल रंगाची, म्हणून राग येतोय मला. दुसऱ्या दिवशी पुन्हा अनिता लवकर आली. पटापट आवरले आणि जाताना परत अंजलीसमोर हजर झाली. ताई, एक काम होतं. ए बाई, आता पैसे मिळणार नाहीत आज. पैसे नको ताई. आज संध्याकाळी कामावर येणार नाही. आजचा दिवस संध्याकाळी सुट्टी हवी आहे बघा. काय गं, तुला माहिती आहे ना, साहेबांच्या आजारपणामुळे पाहुणे रावळे येत असतात ते. तरी सुट्टी हवी आहे तुला? ताई, या टायमाला सांभाळून घ्या. अंजली मात्र काहीच बोलली नाही. अनिता बाहेर जाताना परत बागेत घुसली तशी अंजली रागाने बाहेर आली. फुलांनी भरलेल्या गुलाबाची 2-3 फुलं आणि जास्वंदाची 2-3 फुलं घेऊन अनिता जायला निघाली. काय गं, तुला माहिती आहे ना, मला गुलाबाची फुलं तोडायला आवडत नाही ते. तू मात्र खुशाल दररोज तोडून नेतेस. अहो ताई, सुकून तर जातात रोज. मग नेली तर काय बिघडलं? एवढं बोलून अनिता बाहेर पडली. अंजली मात्र खूपच चिडली होती. तसेही वरुणचा ॲक्सिडेंट झाल्यापासून जरा जास्त चिडचिड होत होती तिची. ऑफिसचं काम ती घरूनच करणार याची परमिशन तिला असली तरी आधी दवाखान्याची धावपळ आणि आता भेटायला येणाऱ्यांचे चहापाणी, त्यात वरुणला उठता बसताही येत नव्हतं. खूपच ओढाताण व्हायची तिची. बऱ्याचदा अनिता तिची मदत करत असायची. स्वयंपाकाच्या कामाव्यतिरिक्त कधी कधी चहापाणी, भांडी लावून कपड्यांच्या घड्या करणं खूपच मदत होत होती तिची. नातेवाईक तर गावाकडचे होते. मध्ये वरुणचे ॲक्सिडेंटचे समजले तेव्हा तिचे भाऊ बहीण 2-3 दिवस येऊन गेलेत. पण तेही किती दिवस थांबणार? बागेला पाणी घालता घालता अंजलीला वरुणच्या ॲक्सिडेंटचा दिवस आठवला. असेच सकाळी अनिताने स्वयंपाक करून दोघांचे डबे भरले. मी दोघांचा चहा करून दिला. वरुणने घाईघाईत चहा घेतला आणि ऑफिसला निघाला होता. त्याची कसली तरी मीटिंग होती त्या दिवशी. अनिता काहीतरी बोलत बसली होती. तेवढ्यातच अंजलीला फोनवरून वरुणच्या ॲक्सिडेंटची बातमी कळली होती. 15 मिनिटातच ही वाईट बातमी आली होती. अंजली तर जागेवरच बसली. काय करावं तेच तिला कळत नव्हतं. अनितानेच तिला धीर दिला होता. दिवसभर अनिता आणि तिचा नवरा अंजलीसोबत होते. सगळी धावपळ अनिता आणि तिचा नवराच करत होते. अगदी दवाखान्यात नेण्यापासून तर ऑपरेशनपर्यंत. रात्रभर दोघेजण तिला सोबत होते. 2-3 दिवस अनिताने संपूर्ण घर व्यवस्थित सांभाळले होते. पाहुणे मंडळी आले तरी चिडचिड करत नव्हती. मध्ये तर ब्राह्मणाकडे पण जाऊन आली होती. ताई, काल मी ब्राह्मणाकडे गेले होते. वरुण भाऊंच्या तब्येतीसाठी विचारपूस करायला. गुरुजी म्हटले, ग्रह चांगले नाहीत. त्यांनी 9 दिवस उपवास करायला सांगितले.
तेवढे करा तुम्ही. बघा कसा लवकर फरक पडतो ते. हे बघ अनिता, माझा या गोष्टीवर विश्वास नाही. मी काही उपवास करणार नाही. अहो ताई, विश्वास नसला तरी भाऊसाठी करा की. त्यात एवढं काय? नाही ग बाई, एवढे 9 दिवस मला ते शक्य नाही. अंजलीने असं म्हणताच अनिता खूप नाराज झाली. थोडा वेळ बडबड केली आणि बोलतच निघून गेली होती ती त्या दिवशी. अंजलीला तिच्या अशा वागण्याचा खूप राग येत होता. गुलाबाच्या झाडाला पाणी घालता घालता तिला अचानक हे आठवले. उगा चिडते मी अनितावर, किती जीव लावते ती मला, तरी माझी चिडचिड होती तिच्यावर. अंजली स्वतःशीच पुटपुटली. हे विचार मनात येताच अंजली अस्वस्थ झाली. रात्रभर तिला थोडे अपराधीच वाटले. 2-3 फुलं घेऊन जाते म्हणून आपण अनिताला चोर ठरवलं, याचे तिला वाईट वाटले. अपराधीपणाची भावना तिच्या मनात आली. तिने वरुणलाही बोलून दाखवले. शांत झोप आता, उद्या अनिता आली की बोल तिच्याशी, समजदार आहे ती. हो, तेच करेल मी. ती उद्या येताबरोबर तिच्याशी बोलेल. ठीक आहे, आता झोप. दुसऱ्या दिवशी सकाळपासून अंजली अनिताची वाट बघत होती. पण 7लाच येणारी अनिता 9 वाजले तरी आली नव्हती. अंजलीची अस्वस्थता वाढत होती. तिला राग तर आला नसेल, तिला वाईट वाटले असेल का आपल्या बोलण्याचे? कितीतरी प्रश्न तिच्या मनात फेर धरत होते. आता वाट न बघता तिला फोन करावा म्हणून अंजलीने मोबाईल हातात घेतला. ताई, ओ ताई, कुठे लक्ष आहे तुमचं? तेवढ्यात अनिता तिच्यासमोर येऊन बोलली. हिरवीगार साडी, अंगभर दागिने, हातभर बांगड्या, लक्ष्मीचाच अवतार जणू. अगं किती वेळ आज, केव्हाची वाट बघते मी. अहो ताई, आज 5:15 जेवायला घातल्याने म्हणून उशीर झाला. आता हे काय मध्येच? काय काय करतेस आणि कशासाठी आता? आधी हा प्रसाद घ्या आणि दादाला खाऊ घाला बरं. अनिताने अंजलीच्या हातात प्रसाद देत म्हटलं. अगं कसला प्रसाद हा? माझे बाय, तुम्हाला 9 दिवस उपवास जमले नाही म्हणून ब्राह्मणाला विचारून मीच ते उपवास केले. 9 दिवस काहीही खाल्लं नाही बघा. आज 5:15 जेवायला घातल्या, मगच जेवण केले बघा. आपल्या नवऱ्यासाठी अनिताने 9 दिवस उपवास केले हे ऐकून अंजलीला भरून आलं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. अगं किती करतेस अनिता, आणि मी मात्र सारखी ओरडत असते तुझ्यावर. ताई, अहो माझ्यावर नाही तर कोणावर ओरडणार हो तुम्ही? इथे आहे कोण दुसरं? हो ग बाई, रक्ताची नाती तर खूप दूर आहे ग, पण तूच माझी खरी बहीण, मैत्रीण, सखी आहेस. अनिताचा हात हातात घेत अंजलीने आपल्या अश्रूंना वाट करून दिली. अहो ताई, तुम्ही तरी मला कुठे परकी मानतात? मला केव्हाही गरज पडली की तुमच्याजवळ येते ना मी. भाऊ तर मोठ्या भावासारखे पाठीशी असतात बघा. असं म्हणत अनितानेही अश्रूंना वाट करून दिली. अंजली, अगं हे आपल्या मागच्या जन्मीचे ऋणानुबंध आहेत, जे आपण या जन्मी पण निभावतो आहे बघ. वरुण अंथरुणावरूनच बोलला. होय भाऊ, तुम्ही भाऊच आहात माझे मागच्या जन्मीचे. अनिता डोळे पुसत बोलली. ते जाऊ दे, पण मला आज जेवायला तरी मिळेल का? का नुसतं प्रेमानेच पोट भरायचं? अगं बाई, ताई तुम्ही आणि भाऊ जेवायला बसा, मी वाढते तुम्हाला. असं म्हणत अनिताने पदर खोचला. अंजलीनेही डोळे पुसले. आता मनातील आभाळ निरभ्र झाले होते. ही कथा माधुरी चौधरी यांची आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.